यंदा मान्सून 27 मे पर्यंत केरळ किनाऱ्यावरती पोहोचणार आहे। गेल्या 17 वर्षातील म्हणजेच 2008 पासून प्रथमच मान्सून नियोजित कालावधीच्या 4 दिवस आधीच केरळमध्ये येणार आहे। सध्या मान्सून निकोबार बेटं, दक्षिण अंदमान समुद्र आणि पूर्व बंगाल उपसागराच्या काही भागात पोहोचलेला आहे। मान्सून लवकर येण्याच्या तयारीत असल्यामुळे मान्सून पूर्व पावसाला सुरुवात झालेली आहे। 12 ते 15 मे दरम्यान संपूर्ण देशाला येलो अलर्ट देण्यात आलाय। महाराष्ट्रातील सर्वच भागात 12 ते 15 मे पर्यंत विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल। त्यातही आज पावसाचा जोर जास्त असेल असा अंदाज आहे। वाशिमच्या रिसोड, जवळकासह अनेक भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे। या पावसामुळे उन्हाळी मूग, भुईमूग, भाजीपाला या पिकांचं आंबा बागांचं नुकसान झालंय। रावेर तालुक्यातील खानापूरसह परिसरात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली। वादळ वाऱ्यासह जोरदार पावसामुळे केळी पिकासह रब्बी हंगामातील मका, ज्वारी, बाजरी आणि हळद पिकांचं नुकसान झालंय। लातूर शहरासह जिल्ह्यातील काही भागात दुपारनंतर वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली। अचानक आलेल्या नैसर्गिक संकटामुळे लातूर शहरातील जनजीवन विस्कळीत झालं। मात्र गरमीनं हैराण झालेल्या लातूरकरांना काही अंशी दिलासा मिळाला। छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार पावसासह आलेल्या वादळी वाऱ्यामुळे शहरामध्ये धुळीचं सावट निर्माण झालं होतं। वादळी वाऱ्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली। मात्र बाजरी, कांदा पिकासह चिकू आणि आंब्याच्या शेतीचं मोठं नुकसान झालंय। मे महिन्यात सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर इंद्रधनुष्याचं दर्शन झालं। अवकाळी पावसानं हजेरी लावल्यानंतर ऊन पावसाचा खेळ सुरू होता। यावेळी इंद्रधनुष्याचं दर्शन झालं। मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्याचं स्वप्न आता दृष्टिक्षेपात येताना दिसतंय। कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजनेचं काम 95% पूर्ण झालंय। दिवाळीपर्यंत टेस्टिंगची तयारी करण्यात येणार आहे। नागपूर शहराचा पाणी पुरवठा मंगळवारी खंडित करण्यात येणार आहे। 1300 मिलीमीटर फीडरच्या मुख्य जलवाहिनीवरती अत्यावश्यक देखभाल दुरुस्तीचं काम असल्यामुळे शटडाऊन घेतला जाणार आहे। सकाळी 10 ते रात्री 10 असा 12 तासांचा शटडाऊन असणार आहे। विक्रमगड तालुक्यातील साखरे पाटील पाड्यातील ग्रामस्थ पाणी टंचाईनं त्रस्त आहेत। हंडाभर पाण्यासाठी त्यांना दररोज 1.5 किलोमीटर इतकी पायपीट करावी लागते। इथल्या विहिरी आटल्या असून टँकर येण्यासाठी रस्ताच नसल्यामुळे त्यांना पायपीट करावी लागते। हिराबाग वॉटरवर्क्समधनं जलभवन विश्रामबाग टाकीला जाणारा पंप नादुरुस्त झाल्यामुळे सांगलीतील निम्म्या शहराला 3 दिवस अपुरा पाणीपुरवठा होणार आहे, अशी माहिती महापालिका पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे। राष्ट्रवादीचे पुण्याचे शहराध्यक्ष दीपक मानकरांवरती फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय। समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी नागपुरात जलसंपर्क कार्यक्रम घेतला। या कार्यक्रमात नागपूर आणि महाराष्ट्रासह विविध राज्यातील नागरिकांनी हजेरी लावली। केंद्र सरकारच्या निर्देशानुसार आणि जीएसटी प्रणालीच्या अंमलबजावणीच्या अनुषंगानं राज्य सरकारनं राज्यातील सर्व आरटीओ सीमा चौक्या कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतलाय। आंतरराज्य वाहतूक सुरळीत करणं आणि व्यावसायिक वाहनांच्या वाहतुकीतील अडथळे दूर करणं या प्रमुख हेतूनं हा निर्णय घेण्यात आलाय। पावसाळी मासेमारी बंदीच्या पार्श्वभूमीवर पर्सिन नेट मासेमारी नौकांची आवरावर सुरू झाली आहे। नौकांवरील जाळी उतरवून तसंच नौकांची डागडुजी करून त्या तयार ठेवण्याची तयारी सुरू आहे। वीज क्षेत्राच्या खासगीकरणाला विरोध आणि विविध मागण्यांसाठी वीज कामगारांनी 20 मे रोजी राज्यव्यापी संप पुकारला। या संपात राज्यातील सर्वच वीज कामगार संघटना सहभागी होणार आहेत। छत्रपती संभाजीनगरच्या हर्सुल मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांना व्हिडिओ कॉलद्वारे कुटुंबियांशी संवाद साधता येणार आहे। त्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून संगणक खरेदीसाठी 50% तरतूद करण्यात येईल। 50% तरतूद कारागृह प्रशासन करेल, असं जिल्हाधिकारी दिलीप स्वामींनी स्पष्ट केलं। रेल्वे प्रवाशांसाठी मध्य रेल्वेच्या पुणे विभागानं आता तब्बल 19 रेल्वे स्थानकांवरती मोफत वायफाय सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत। विभागामध्ये एकूण 102 रेल्वे स्थानकं असून उर्वरित स्थानकांवर सुद्धा लवकरच ही सुविधा सुरू करावी, अशी मागणी प्रवासी करत आहेत। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून 12वीचा निकाल जाहीर केल्यानंतर विद्यार्थी आणि पालकांचे डोळे 10वीच्या निकालाकडे लागलेत। 10वीचा निकाल याच आठवड्यात जाहीर होणार आहे। 13 ते 15 मे दरम्यान निकाल जाहीर होण्याची शक्यता असल्याची माहिती शिक्षण विभागातल्या अधिकाऱ्यांनी दिली। एप्रिलमध्ये एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडमध्ये विक्रमी गुंतवणूक झाली आहे। असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाच्या आकडेवारीनुसार गुंतवणूकदारांनी एसआयपीद्वारे 26,632 कोटी रुपये गुंतवले, तर मार्चमध्ये ही गुंतवणूक 25,926 कोटी रुपयांची होती।
मुंबई गोवा महामार्गावरती माणगावमध्ये कायम वाहतूक कोंडी होत असते. सुटीचे दिवस, सणांच्या काळात वाहतूक कोंडीचा प्रश्न अधिकच बिकट होतो. सातत्याने निर्माण होणाऱ्या या वाहतूक कोंडीमुळे माणगावकर हैराण झाले. विदर्भाच्या काही भागात तापमानाचा पारा पुन्हा 40 अंश सेल्सिअसवरती गेलाय. विदर्भ आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात पावसानं हजेरी लावली. येलो अलर्ट त्यासाठी जारी करण्यात आलाय. उन्हामुळे फुलांवरती परिणाम होत असल्यामुळे बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डात पुण्यात फुलबाजारात फुलांची आवक कमी प्रमाणात आहे. मागणी कमी असल्यामुळे सुट्या फुलांचे भाव टिकू नयेत, तर लग्नसराईमुळे कट फ्लॉवर शोभिवंत फुलांना मागणी आणि दर सुद्धा चांगले आहेत. हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात आलेला आहे. शेवटच्या टप्प्यातील आंब्याची आवक वाढली. आंब्याचे भाव आवाक्यात आल्यामुळे मागणी सुद्धा वाढली आहे. लोणची बनवण्यासाठी लागणाऱ्या कैऱ्या बाजारात दाखल झालेल्या आहेत. लोणच्यासाठी लागणाऱ्या कैऱ्यांची मागणी वाढल्यामुळे दर सुद्धा वाढले. सध्या बाजारात कैरी 10 ते 30 रुपये प्रति किलो दरानं मिळते, तर फोडण्यासाठी मात्र किलोला 15 ते 20 रुपये मोजावे लागत आहेत. जांभळांचा हंगाम बहरलाय. चांगल्या प्रतीची जांभळं बाजारात दाखल होत असल्यामुळे ग्राहक जांभूळ खरेदीला प्राधान्य देत आहेत. सध्या जांभळाला घाऊक बाजारात प्रतवारीनुसार किलोला 80 ते 300 रुपयांचा भाव मिळतोय. राज्यात अवकाळी पावसामुळे मच्छीमारांचे मोठं नुकसान झाले. या नुकसानीचा पंचनामे करून मच्छीमारांना आर्थिक दिलासा देण्याची मागणी मच्छीमार कृती समितीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्याकडे केली आहे. धाराशिवच्या श्री तुळजाभवानी देवीच्या चरणी कर्नाटकातल्या भाविकांकडनं 5 तोळं सोनं श्रद्धेनं अर्पण करण्यात आले. यामध्ये 1 सोन्याची साखळी आणि 2 लहान सोन्याचे डोळे समाविष्ट आहेत. देवीच्या दर्शनानंतर त्यांना आत्मिक समाधान मिळतं अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली असून मंदिर संस्थांकडनं त्यांचा सन्मान करण्यात आला. राज्यातील अभयारण्यामध्ये आज वन्य प्राण्यांची गणना होणार आहे. दरवर्षी बुद्ध पौर्णिमेला वन विभागातर्फे वन्य प्राणी गणना केली जाते. नागपूर जिल्ह्यातील पेंच व्याघ्र प्रकल्पात वन्य प्राण्यांची गणना करण्यासाठी 76 मचाण तयार करण्यात आली आहेत. पुण्यामध्ये किवळे ग्रामदैवत बापदेव महाराजांच्या उत्सवानिमित्तानं झालेल्या बैलगाडा स्पर्धेत 201 बैलगाड्यांनी सहभाग घेतला. बैलगाडा छकडी स्पर्धेला शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला असून घाटाचा राजा किताब बगेरा महिब्या या बैलजोडीला मिळाला. भारत पाकिस्तान तणावादरम्यान शहरामध्ये मुंबईत कोणत्याही प्रकारचे फटाके, रॉकेट्स उडवू नयेत असे आदेश मुंबई पोलिसांनी दिलेत. 11 मे पासून 9 जून पर्यंत हे आदेश लागू असतील. भारत पाकिस्तानमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील नागरी संरक्षण दल सक्रिय झाले. दलानं सध्या विविध रहिवासी सोसायट्यांमध्ये मॉक ड्रिल आणि ब्लॅकआउटच्या परिस्थितीमध्ये काय करायचं याचं प्रशिक्षण सुरू केलंय. पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना श्रद्धांजली आणि सन्मानासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं परभणीमध्ये तिरंगा रॅली काढण्यात आली. शहरातील महात्मा फुले पुतळा ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत तिरंगा रॅली काढली गेली. यावेळी भारत माता की जय, वंदे मातरम या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. भारत आणि पाकिस्तान दरम्यानच्या तणावामुळे मागच्या आठवड्यात शेअर बाजारात घसरण झाली होती. दरम्यान आता दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी झाल्यामुळे बाजाराचा आलेख वाढण्याची शक्यता आहे. मंत्री गुलाबराव पाटलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलं. तुम्ही 1 मारणार तर आम्ही 100 मारणार हे आपल्याला मोदीजींनी दाखवून दिलं. राज्यात, देशात आणि जगात पण भारताची वट आहे असं ते म्हणाले. जळगावातील कानळधा इथल्या विविध विकास कामांचं मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं. यावेळी भव्य मिरवणूक काढत त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गट आणि शरद पवार गट एकत्रीकरणाचा अद्याप कोणताच प्रस्ताव आलेला नाही. याची केवळ माध्यमातच चर्चा आहे अशी प्रतिक्रिया प्रफुल्ल पटेलांनी दिली. आम्ही पक्षातील सर्व प्रमुख मंडळी चर्चा करू असं ते म्हणाले. शेतकऱ्यांना कर्जमाफी, हमीभाव मिळावा तसंच दिव्यांगांना 6,000 रुपये पेन्शन मिळावी या मागणीसाठी प्रहार संघटनेकडून मंत्री शिवेंद्रराजेंच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्यात येणार आहे. बच्चू कडूंच्या उपस्थितीत हे रक्तदान आंदोलन होणार आहे. महापालिका, नगर परिषदा आणि नगरपंचायतींमधनं आता आपलं सरकार सेवा केंद्र सुरू होणार आहे. राज्य सरकारच्या नगरविकास विभागानं या संदर्भातला आदेश जारी केलाय. येत्या दिवाळीमध्ये म्हाडाची मुंबईतील 5,000 घरांसाठी लॉटरी निघणार आहे. तत्पूर्वी जुलै महिन्यात म्हाडाच्या कोकण मंडळाकडनं सुमारे 4,000 घरांची बंपर लॉटरी काढली जाणार आहे. यातील सर्वाधिक घरं ठाणे आणि कल्याणमध्ये असणार आहेत. मालवणच्या राजकोटमध्ये उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं लोकार्पण रविवारी करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पुतळ्याची आरती करून लोकार्पण केलं.
भारतीय रेल्वेची छत्रपती शिवाजी महाराज आणि गौरवशाली मराठी पर्यटन रेल्वे गाडी 9 जूनपासून सुरू होणार आहे. करवीर निवासिनी अंबाबाई आणि ऐतिहासिक पन्हाळगडासह राज्यातील इतर सांस्कृतिक आणि तीर्थस्थानांचं दर्शन या योजनेतून घडणार आहे. संपूर्ण मुंबई महानगरात पाणी साचण्याची 386 ठिकाणे आढळून आली. या ठिकाणच्या पावसाळी पाण्याचा निचरा करण्यासाठी गेल्या वर्षी 482 पंपांची व्यवस्था करण्यात आली होती. दरम्यान पंप यंत्रणा पूर्ण क्षमतेनं कार्यान्वित ठेवा असे निर्देश अतिरिक्त महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले. वरुण राजा यावर्षी वेळेवर दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. मात्र अजूनही मुंबईची पावसाळ्यापूर्वीच्या नालेसफाईची कामं अपूर्ण आहेत. 31 मे पूर्वी 80% नालेसफाईचं टार्गेट पूर्ण करायचं असून आतापर्यंत केवळ 47% नालेसफाई पूर्ण झाली आहे. त्यामुळे पुढील 20 दिवसात 33% नालेसफाईचं आव्हान मुंबई महानगरपालिकेसमोर आहे. मुंबईकरांचा धकाधकीचा प्रवास अधिक सुखकर आणि आरामदायी व्हावा यासाठी रेल्वे प्रशासनाकडून विविध प्रकल्प हाती घेण्यात आलेत. मध्य रेल्वेनं सीएसएमटी ते कुर्ला दरम्यान 5व्या आणि 6व्या मार्गिकेचं काम सुरू केलंय. त्यामुळे लोकल ट्रेनमधली गर्दी कमी होण्यास मदत होईल. बेस्ट प्रशासनानं बसगाड्यांच्या प्रवासी भाड्यात दुपटीनं वाढ केल्यानंतर बेस्टच्या प्रवासी संख्येत घट झाली आहे. त्याचवेळी उत्पन्न मात्र 1 कोटी रुपयांनी वाढलंय. मे महिन्यामुळे आधीच प्रवासी कमी असल्यामुळे बेस्टचे नक्की किती प्रवासी घटले याबाबत निष्कर्ष काढण्यास वेळ लागेल असं प्रशासनाचं म्हणणं आहे. मुंबईतल्या बीकेसी येथील कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेला 9.90 किलोमीटर लांबीचा सायकल ट्रॅक काढून टाकला जाणार आहे. हा ट्रॅक काढण्यासाठी आता आणखी 25 कोटींचा खर्च येणार आहे. वाहतूक कोंडी सोडवण्याच्या उद्देशानं रस्ता रुंदीकरण करता यावं यासाठी हा निर्णय घेतला गेलाय. मुंबईतील बीकेसीतील पूर्व किंवा पश्चिम उपनगरात जाण्यासाठी वापर करणाऱ्या वाहनांना लवकरच वाहतूक कोंडी शुल्काचा भुर्दंड बसणार आहे. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हे शुल्क लागू करण्याच्या हालचाली एमएमआरडीएनं सुरू केल्या आहेत. 50 मिनिटांहून कमी कालावधीसाठी बीकेसीत येणाऱ्या प्रत्येक वाहनाला शुल्क भरावं लागणार आहे. राज्यामध्ये 50% आसपास रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या कृषी आणि पूरक उद्योग तसंच उद्योग क्षेत्रांच्या राज्याच्या सकल मूल्यवर्धनातील वाटा आणखी घटलेला आहे. सेवा क्षेत्रानं राज्याच्या अर्थव्यवस्थेला हात दिलाय. सिंचन व्यवस्था निर्माण करण्यात इतकं यश आलेलं नसल्यामुळे कृषी क्षेत्राला पूर्णपणे पावसावरती अवलंबून राहावं लागतंय. युद्धजन्य परिस्थितीमुळे पुणे, मुंबई, ठाण्यासह राज्यभरातील किरकोळ तसंच घाऊक बाजारात अन्नधान्य खरेदीसाठी गर्दी होऊ लागली होती. मागील 2 ते 3 दिवसात गहू, ज्वारी आणि बाजरीच्या दरात क्विंटल मागे 100 रुपयांनी वाढ झाली आहे. भारतीय सैन्यानं जानेवारी 2026 पासून तांत्रिक पदवीधर अभ्यासक्रमासाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. तर अभियांत्रिकी पदवीधर असलेले अविवाहित पुरुष उमेदवार परीक्षेसाठी अर्ज करू शकतील. महारेरा परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी ही शेवटची संधी उरली आहे. 14 मे रोजी हे पोर्टल बंद होणार असल्यामुळे त्यापूर्वी एजंटचं प्रशिक्षण पूर्ण झालेलं असणं आवश्यक आहे. हे प्रशिक्षण आजपासून सुरू होईल. प्रशिक्षण पूर्ण करून परीक्षेला सामोरं जाण्याची ही शेवटची संधी आहे. यानंतर एक मोठी बातमी येते. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुन्हा नागरी सुरक्षा बैठक बोलावलेली आहे. लष्करी अधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी यांची एकत्रितपणे बैठक होणार आहे. त्यामुळे लष्कर, नौदल, वायुदल, कोस्टगार्डचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित असतील. राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुन्हा एकदा नागरी सुरक्षा बैठक बोलावलेली आहे. त्यासाठी लष्करी अधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी असे सर्वजण या बैठकीला उपस्थित असतील. लष्कर, नौदल, वायुदल आणि कोस्टगार्डचे प्रतिनिधी सुद्धा या बैठकीला असणार आहेत. आणखी एक मोठी बातमी ती म्हणजे पुणे महानगरपालिकेनं नागरिकांना 24 तास आणि समान पाणी पुरवठा देण्यासाठी 2017 मध्ये सुरू केलेली बहुचर्चित समान पाणी पुरवठा योजना आज देखील अपूर्णच आहे. तब्बल 8 वर्षांनंतरही या योजनेतनं अपेक्षित लाभ काही मिळालेला नाही. कोट्यवधी रुपयांचा खर्च करूनही पुणेकरांना पाण्याची अनिश्चितता आणि टँकरवरचं अवलंबित्व मात्र कायम आहे. 2022च्या मार्चला ही योजना संपायची होती, पूर्ण इम्प्लिमेंट होणार होती. आता 2025 मेमध्ये आपण आहोत. आता ते म्हणतात की मार्च 2026मध्ये ही योजना पूर्ण होईल. तेव्हा तरी पूर्ण होईल की नाही याबद्दल शंकाच आहे. आजही साधारण 60% 70%च्यावर मीटर बसलेले नाहीत. मीटर बसवायला लोकांचा प्रचंड विरोध आहे. टाक्यांचं काम अजूनही 60-70%च्यावर झालेलं नाही. पाईपलाईनचं काम 80%च्यावर झालेलं नाही. त्यानंतर पुन्हा पाहूयात बातम्या सुपरफास्ट. मुंबई वाहतूक पोलिसांकडे वाहनं हटवण्यासाठी स्वतःच्या मालकीच्या क्रेन विकत घेण्याचा निर्णय झालेला आहे. पहिल्या टप्प्यात 43 क्रेन दाखल झाल्या आहेत.
या क्रेन विभागवार ठेवण्यात येणार असल्यामुळे अवजड वाहनं बंद पडल्याचे तत्काळ या क्रेनच्या मदतीनं हटवण्यात येतील आणि वाहतूक कोंडी टाळता येईल. कमी झालेला एनपीए आणि व्यवहारांमध्ये वाढ याच्या बळावर सर्व 12 सरकारी बँकांनी आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये विक्रमी 1.79 लाख कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावलाय. मागील वर्षीच्या तुलनेत यात 27% वाढ झाली आहे. हिंगोली येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नवीन उन्हाळी भुईमुग शेंगांची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. या शेंगांना 5,000 ते 5,800 रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळाला असून या भाव लागवड खर्चाच्या तुलनेत कमी असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. राज्यातील बाजार समित्यांमध्ये 34,000 क्विंटल कांद्याची आवक झाली. उन्हाळ कांद्याला जुन्नर आणि ओतूर बाजारात कमीत कमी 1,000 रुपये तर सरासरी 1,450 रुपये दर मिळाला आहे. राज्यातील बाजार समित्यांमध्ये 324 क्विंटल गव्हाची आवक झाली. गव्हाला कमीत कमी 2,524 तर सरासरी 2,650 रुपयांपर्यंतचा दर मिळाला आहे. राज्य सरकारनं ऑनलाईन प्रमाणपत्राच्या शुल्कात वाढ केली आहे. त्यामुळे आता सर्वसामान्य नागरिकांना सेतू सुविधा केंद्रातनं ऑनलाईन प्रमाणपत्र काढताना अधिक रक्कम मोजावी लागणार आहे. घरपोच सेवा देण्याच्या नावाखाली हा निर्णय घेतला जात असून सर्वसामान्यांच्या अडचणीत मात्र भर पडणार आहे. अकोला जिल्ह्याच्या मूर्तिजापूर तालुक्यातल्या माना गावामध्ये 40 गोवंशांची सुटका करण्यात आली. मात्र या प्रकरणातील आरोपी अल्ताफ अहमद मुमताज अहमद हा फरार होण्यात यशस्वी झालाय. पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतर समाज माध्यमांद्वारे त्याबाबत आक्षेपार्ह आणि दिशाभूल करणाऱ्या पोस्ट मोठ्या प्रमाणात टाकल्या जातात. मात्र त्याचे गंभीर पडसाद उमटण्याआधीच अशा 5,000पेक्षा जास्त आक्षेपार्ह पोस्ट हटवण्याचं काम महाराष्ट्र सायबर विभागानं केलं आहे. नृसिंह जयंतीनिमित्तानं माऊलींच्या संजीवन समाधीवरती चंदन उटीतून नरसिंह अवतार साकारण्यात आला. हे वैभवी रूप बघण्यासाठी अनेक भाविकांनी माऊलींच्या मंदिरात गर्दी केली. देहूतील मुख्य मंदिरात नृसिंह जयंतीनिमित्तानं विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीत चंदन उटीतून नृसिंह अवतार साकारण्यात आला. तर विविध फळांचा नैवेद्यही अर्पण करण्यात आला. संत तुकाराम महाराजांच्या देहू देवस्थानमार्फत ही चंदन उटी साकारण्यात आली आणि पांडुरंगाचं हे रूपडं बघण्यासाठी देहूतना भाविकांनी मोठी गर्दी केली. अमळनेरमध्ये सखाराम महाराजांच्या यात्रेला सुरुवात झाली. यावेळी तब्बल 1,788 महिलांची ओटी भरून 250 वर्षांची परंपरा जपण्यात आली. यावेळी यात्रोत्सवात गरिबांना शिधाई वाटप करण्यात आला आणि मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं. भारतानं सर्वच खेळांमध्ये सुवर्ण पदकांवरती आपली मोहर उमटवावी यासाठी क्रीडा भारतीतर्फे गाव तिथे कबड्डी संघ ही संकल्पना राबवली जाणार आहे. अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेत या अखिल भारतीय कबड्डी बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. रायगडमधील सावित्री खाडीमध्ये अवैधपणे वाळू उपसा केला जात होता. रात्रीच्या वेळी सक्शन पंप लावून अनधिकृतपणे वाळू माफिया वाळू चोरी करत असल्याचा समोर आलाय आणि शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवत असल्याची माहिती सुद्धा महसूल विभागाला मिळाली. त्यानंतर अवैध वाळू उपशावरती कारवाई केली जात असून 130 ब्रास वाळू जप्त करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड शहराला दिवसाला तब्बल 620 MLD पाणीपुरवठा करूनही नागरिकांना अपुरं आणि कमी दाबानं पाणी मिळत आहे. शहरामध्ये तब्बल 25 ते 30% इतके पाणीचोरीचं प्रमाण आहे. पाणीचोरी रोखण्यासाठी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागानं शहरभरात सर्वेक्षण सुरू केलं. त्यात पाणीचोरीची मोठी संख्या आढळली. कल्याण मुरबाड प्रकल्पाचं काम प्रकल्पासाठी लागणाऱ्या जमिनीच्या भूसंपादना अभावी थांबलेलं आहे. 22 गावं बाधित होणार आहेत. मात्र प्रति हेक्टरी दिला जाणारा मोबदला जास्त असल्याचं मत रेल्वे प्रशासनाकडून नोंदवण्यात आलंय. महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानीची मातंग समाजाच्या वतीनं महाआरती करण्यात आली. मातंग समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याची शक्ती ताकद महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आई तुळजाभवानीनं द्यावी असं साकडं मातंग समाजाच्या वतीनं देवीला घालण्यात आलं. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज वर्धा दौऱ्यावरती आहेत. उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचं लोकार्पण करण्यात येणार आहे. जिल्हा भाजप कार्यालय, बांधकाम भूमिपूजन आणि राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचा समारोप आज होणार आहे. अमेरिकेच्या संपूर्ण जगाला पंतप्रधान मोदींनी स्पष्ट संदेश दिला. पंतप्रधान मोदींनी अमेरिकेचे उपाध्यक्ष जे.डी. व्हान्स यांना सांगितलं मध्यस्थीची गरज नाही. आता पाकिस्तानची फक्त पीओकेवरती चर्चा शक्य आहे. भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीनंतर पंतप्रधानांच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक पार पडली. यावेळी तीनही लष्कर प्रमुखांसह संरक्षण मंत्री, परराष्ट्र मंत्री देखील बैठकीला उपस्थित होते. आज दोन्ही देशांच्या लष्करी ऑपरेशन्स महासंचालकांची बैठक होणार आहे. प्रत्येक युद्धबंदी उल्लंघनासाठी भारत पाकिस्तानला योग्य उत्तर देईल असा इशारा डीजीएमओनं दिला. गरज पडल्यास ऑपरेशन सिंदूर सुरूच राहील असंही त्यांनी म्हटलं.
पाकिस्ताननं केलेल्या गोळीबारात राजस्थानच्या झुंझुनू इथले जवान सुरेंद्र मोगा शहीद झालेत. त्यांच्या मुलीनं भाऊक होत पाकिस्तानला संपवण्याची मागणी केली. मी माझ्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेणार असंही तिने म्हटलं. भारतानं पाकिस्तानमधील अनेक लष्करी तळांवरती केलेल्या हवाई हल्ल्यांचे पुरावे सादर केलेत. यात सरगोधासह इतर हवाई तळांचं मोठं नुकसान झालंय. बीएलएनं पाकिस्तानला आव्हान दिलंय. दहशतवादी राष्ट्राला घेराव घालण्यास तयार आहोत असं बीएलएनं म्हटलं असून त्यांनी भारताकडे समर्थन मागितलंय. जम्मू काश्मीरच्या शोपिया आणि अनंतनागमध्ये छापेमारी करण्यात आली. स्टेट इन्व्हेस्टिगेशन एजन्सीकडनं अनेक भागामध्ये छापे टाकण्यात आले. दहशतवाद्यांची मदत करणाऱ्यांची किंवा त्यांच्या दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांच्या ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली. पाकिस्ताननं केलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनानंतर अमृतसरमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. नागरिकांनी अफवांवरती लक्ष देऊ नये असं आवाहन करण्यात आलं. अमेरिका आणि चीननं व्यापार कराराची घोषणा केली आहे. व्हाईट हाऊसकडनं अमेरिकन अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली. स्वित्झर्लंडमधील जिनेव्हा इथे झालेल्या 2 दिवसांच्या व्यापार चर्चेनंतर अमेरिका आणि चीनमध्ये प्राथमिक करार झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. छत्तीसगडच्या रायपूरमध्ये ट्रक आणि ट्रेलरचा भीषण अपघात झाला. या अपघातात 13 नागरिकांचा मृत्यू झाला. भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेलं युद्ध अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीनं थांबलं. मात्र ट्रम्प यांनी आता काश्मीरसारख्या संवेदनशील मुद्द्याला हात घातला असून काश्मीर प्रश्नात तोडगा काढणार असं त्यांनी म्हटलं. डोनाल्ड ट्रम्प हे या आठवड्यात मध्य पूर्वेतील देशांच्या दौऱ्यावरती जाणार असल्याचं वृत्त आहे. या दौऱ्यात डोनाल्ड ट्रम्प यांना कतारच्या राजघराण्याकडनं सर्वात महागडी भेटवस्तू मिळणार आहे. तर ट्रम्प यांना कतारच्या राजघराण्याकडनं एक सुपर लक्झरी बोईंग 7478 जम्बो जेट भेट म्हणून दिलं जाणार आहे. तर तिकडे सोमालियाची राजधानी मोगादिशूमध्ये पावसानं हाहाकार माजवला. मुसळधार पावसामुळे 10 नागरिकांचा मृत्यू झालाय.